प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा यांच्या उमेदवारीच्या काळातली ही गोष्ट. तेही नायक बनण्यासाठीच सिनेमासृष्टीची दारे ठोठावीत होते. त्या संदर्भातच ते प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते मेहबूब खान यांना भेटले. त्यांना पण हा उमदा रुबाबदार तरुण आवडला. त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका देण्याचं कबूल पण केलं. माझ्या हाती 2-3 चित्रपट आहेत, त्याचे काम 6 महिन्यात संपेल, नंतर आपण काम सुरू करू असंही सांगितलं. तेवढ्यात व कोणती या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रेम चोप्रा यांना विचारण्यात आलं. रिकामं बसण्यापेक्षा हे काम करावं म्हणून त्यांनी ते स्वीकारलं. व कोणतीच्या प्रीमियर शोला मेहबूब खान आले होते. मध्यंतराच्या वेळात त्यांना प्रेम चोप्रा दिसताच त्यांनी त्याला बोलावून विचारलं, अरे मी तुला 6 महिने थांबायला सांगितलं होतं ना, तू का या चित्रपटात खलनायकाचं काम केलंस? सर, 6 महिने रिकामं बसण्यापेक्षा काम करावं म्हणून मी हे काम स्वीकारलं, प्रेम चोप्रा नम्रपणे म्हणाला. आणि काम तसं लहानसंच आहे, कोणाच्या लक्षातही राहणार नाही. अरे बाबा, हा चित्रपट सुपरहिट होणार आहे आणि तुझं काम खूप छान झालं आहे. यामुळे तुझ्यावर कायमचा खलनायकाचा ठप्पा बसणार, मेहबूब खान मान हलवत खेदाने म्हणाले. आणि खरंच तसंच झालं. नायक होण्यासाठी आलेला प्रेम चोप्रा यशस्वी खलनायक झाला. असेच गमतीदार किस्से ऐकण्यासाठी भेट द्या आणि सबस्क्राईब करा ओयुराज चॅनेल. धन्यवाद.